माझ्या प्रचार फेरीला उपस्थित असलेल्या आमच्या सर्वांचं दैवत आदरणीय साहेब, या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचा भक्कम अशा प्रकारचा मजबूत असा आधार आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, निष्ठावंत माझ्यासारखा कसा असावा हे तर कोणाकडे पाहिलं तर विक्रमसिंह पाटणकरांकडे पाहिलं. ज्यांनी निष्ठावंतपणे कायम पवारसाहेबांच्या पाठीमागे उभं राहिल्या ते विक्रमसिंह पाटणकर साहेब. आणि शेलार मामा कसा असावा ते श्रीनिवास पाटणाकडे पाहिल्यानंतर पाहिलं. त्या आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब आमचे राष्ट्रवादीचे नेते, माझ्या प्रचाराची प्रमुख भूमिका ज्यांना निभावत आहे. एक पाटील गेला तरी दुसरा पाटील माझ्या मागे उभायचे बाळासाहेब पाटील, त्याचबरोबर सत्यजित पाटणकर, आमचे अध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी दीपक पवार, हर्षजित कदम, शिवसेनेचे नेते अश्विनीताई महागडे आज प्रचारासाठी आले. आदरणीय भारतजी पाटणकर साहेब, वर्षाताई देशपांडे, बरीच नावं आहेत. मी क्षमा मागतो कारण साहेबांना 5 वाजता जायचं आहे. नावं एवढी आहेत, नेते गेले तरी नावामधली कार्यकर्ते प्रामाणिक आहेत, नेते प्रामाणिक आहेत. ते राष्ट्रवादी उपस्थित बंधू भगिनी, माझ्या पत्रकार मित्रांना, साहेब मला वाटतं की 1.5 दिवसाची पाटणकरांनी सांगितलेली सभा पहिली 29 तारीख ठरली होती. अचानक तुमचा निरोप आला आणि 27 तारीख ठरली. 30 तारीख होती आणि 27 तारखेला इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेली आजपर्यंतची सर्वात ऐतिहासिक सभा या पाटणकरांची. अंडर करंट आहे, हा एवढा मोठा आहे की महायुतीला हा करंट लागल्यानंतर यांचा उमेदवार त्या करंटने शॉक लागल्याशिवाय राहणार नाही, आता मी या ठिकाणी उल्लेख फार वेळ बोलणार नाही. साहेब दिल्लीत तर बोलतील, मी गल्लीत तर बोलतो. साहेब आपण उमेदवारी मला दिली, खरं म्हणतात या सर्वांनी माझी शिफारस केली. आम्ही राज्यात बरं बोलत होतो. श्रीनिवास पाटणांनी लढावं म्हणून मी फार आग्रह करत होतो. साहेब बोलले की नाही लढत. शेवटी साहेबांनी सांगितलं शिक्षकांना लढावं लागेल. मी तर बोललो साहेबांसाठी काय करू, आणि साहेबांनी सांगितल्यानंतर मी कुठेही काही करू शकतो याची प्रतीती गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला आहे. ह्या लढाईला मी निमित्त आहे. आपण माझी उमेदवारी जाहीर केली. आम्ही सगळेजण 12 तारखेला चव्हाण साहेबांच्या समाधीवर जात असताना प्रचंड उत्साह होता. आपण 15 तारखेला आपण आला, बाबा आणि आपण सगळेजण होता. 15 तारखेला जी रॅली झाली साहेब, 2 दिवसामध्ये प्रचंड उत्साहामध्ये लोक आली. पोलिसांनी 4-4 किलोमीटर गाड्या अडवल्यानंतर तो उत्साह होता लोकांच्या मनामध्ये, तो पाहिला. आणि तेव्हापासून हा लोकांचा असलेला प्रतिसाद प्रचंड प्रमाणात जिल्ह्याला पाहायला मिळाला. आणि आज त्याची पहिली सभा होत असताना प्रचिती या पाटणच्या ऐतिहासिक मना या ठिकाणी सभेमध्ये होत्या. आज सुद्धा 3 लावले होत्या. तर वातावरण चांगलं झालं. निवडणुकीला जो काही रोष या जनतेच्या मनामध्ये होता, राज्याच्या आणि देशाच्या कारभाराबद्दल जो काही मनामध्ये लोकांच्या मनामध्ये राग होता, तो या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही गावागावामध्ये वाड्यावस्त्यांमध्ये फिरताना पाहायला मिळतो. नव्हे तर या तरुणांनी ज्या पद्धतीने निवडणूक हातामध्ये घेण्याचा निर्णय घेतला, उत्साहामध्ये असलेल्या सर्व मंडळींनी या असलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रचारामध्ये आघाडी घेतली. लग्नामध्ये असो, यात्रेमध्ये असो किंवा सभेला असो, लोकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर सामान्य कार्यकर्ता सुद्धा गादीच्या असलेल्या, काल कोणतरी म्हणालं, मान छत्रपतीच्या गादीला पण मत तुतारीला.
वस्तुस्थिती आहे. आम्ही मान ठेवला, या माझ्या नेत्याने ठेवला. छत्रपतींचा असलेला हा आदर ठेवून या महाराष्ट्रामध्ये एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा खासदार आपणच केला. असं काय झालं होतं की 6 महिन्यानंतर पक्ष सोडून देण्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात आला. गद्दारी आम्ही केली नाही, गद्दारी आपण केलेल्या या लोकांनी दिलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपण केला. सांगितलं जातं. माझा एक प्रश्न फक्त आज आहे. मागच्या वेळेला जलपूजन करताना आपण होता, छत्रपतीचं स्मारक उभं करताना 5 वर्षात एकदा तरी पंतप्रधानांना म्हणायचं होतं त्या छत्रपतीच्या स्मारकाचं काय झालं तर आम्ही छत्रपतीच्या गादीचा मान ठेवला असता. असो बरं बोलतो भ्रष्टाचारा बाबतीमध्ये मला एकाने विचारलं औद्योगिक क्षेत्राने इथं इंडस्ट्री का वाढत नाही. न वाढण्याचं कारण मला विचारण्यापेक्षा जे काही इथून सोडून गेले त्यांनाच विचारा. त्यामुळे जास्त काय मी बोलत नाही. तर काल मला रात्री नोटीस आली आणि नोटीस मध्ये मला माझ्यावर एक गुन्हा आधीच दाखल झाला. मी तुमची शपथ घेऊन सांगतो, हे कुठं बोलणार नाही. जो गुन्हा, जी घटना तांत्रिक दृष्ट्या टाकला असो बरं बोलतो भ्रष्टाचारा बाबतीमध्ये मला एकाने विचारलं औद्योगिक क्षेत्राने इथं इंडस्ट्री का वाढत नाही. न वाढण्याचं कारण मला विचारण्यापेक्षा जे काही इथून सोडून गेले त्यांनाच विचारा. त्यामुळे जास्त काय मी बोलत नाही. तर काल मला रात्री नोटीस आली आणि नोटीस मध्ये मला माझ्यावर एक गुन्हा आधीच दाखल झाला. मी तुमची शपथ घेऊन सांगतो, हे कुठं बोलणार नाही. जो गुन्हा, जी घटना तांत्रिक दृष्ट्या टाकण्याचा प्रयत्न करताय तर काही झालं त्यावेळेस हे आत्ताच नाही, गेल्या 5-6 महिन्यापासून माझ्यावर दबाव चाललेला आहे. साहेबांना कल्पना आहे. पण ज्या नेत्यामुळे त्या कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांचे आणि शिवराव पाटलांचे आमचे अध्यक्ष इथं आहे, गुलाबराव जगताप बाहेर आहे. बाकीच्यांनी काय माझ्याबद्दल होत त्यांना तरी मी त्याला महत्व देत नाही. पण पाटण खोऱ्यामध्ये असलेला माथाडी कामगार सुद्धा मनापासून माती येतात. रात्रंदिवस मेहनत केली. ज्या वेळेला या संघटनेला शिवराव पाटील गेले, अण्णासाहेब पाटील गेले, हा माझा नेता तिथं एका मिनिटामध्ये हजर होत होता. एका इमारतीचं उद्घाटन व्हायला चव्हाण साहेब येत नाही म्हटलं अण्णासाहेब पाटलांनी सांगितलं होतं मी त्या ठिकाणी आपलं कमी जास्त करेन. तर दिल्लीवरून खास विमाने येणारे यशवंतराव चव्हाण आणि माथाडीच्या अडचणीला आमच्यावर कृपाछत्र देणारा शरद पवार, ह्या दोन्ही एकाच राहण्याच्या बाजूला त्याचा अभिमानाने आम्ही सत्तेसाठी लाचार नाही. त्या नेत्याच्या वेळेमध्ये बोललो. एक माथाडी कामगारचा मुलगा 5 वेळा 4 वेळा आमदार झालोय. पडल्यानंतर 7व्या दिवशी म्हणून मला बोलून सांगितलं तुला मी परत आमदार करतोय. ज्या नेत्याने मला इतकं मोठं केलं त्या नेत्यासाठी पाहिजे ते करण्याची भूमिका असताना निष्ठावंत असण्याचा परिणाम काय होतं. मी जनतेमध्ये जातो तेव्हा जनता बघते. मी गद्दार झालो असतो तर मला मान खाली घालून जावं लागले असेल. अभिमानाने फिरताना लोक माझा स्वागत करतो. या निष्ठावंत मावा आला मला ते असलेलं प्रसिद्धी पत्र उष्णावं आहे. म्हणून मी आज तुम्हाला एवढंच सांगणार आहे. 1 केस 2 केस अजून किती केसेस टाका. मी लढायला कधी घाबरत नाही आणि तुमच्या दबावापुढे मी कधी झुकणार नाही. मरेपर्यंत शरद पवारची साथ सोडणार हा शब्द माझा आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो काय उद्या होईल ते होईल. सगळेजण शरद पवार बना, सगळेजण राहुल गांधी बना, सगळेजण उद्धव ठाकरे बना, सगळेजण शशिकांत शिंदे बना. निवडणुकाची ऐतिहासिक करून दाखवू की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चव्हाण साहेबांच्या भूमीने इतिहास घडवला आणि या असलेल्या भूमीने सर्वात जास्त मताने महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून दिला. मी रोजच तुमच्याबरोबर बोलतोय. अजून काय काय समोरून मी ठरवलं होतं सरळ जायचं, कोणाला बोलायचं नाही. माझा पिंड त्यांना तसा काय सहनही होत नाही, सांगता येत नाही म्हटल्यानंतर मग बोलावं लागतं. पण आज माझा नेता इथं आलेला आहे. काही लोक
म्हणता 4-4, 5-5 सभा घ्यावा लागला. तुमच्यासाठी पण आम्ही घेतले ना. तुम्ही प्रचार कमी करत होता, मीच प्रचार जास्त करायचे. तुतारी विसरू नका. आज फार मोठ्या संख्येने आली. बदलाचं क्रांती आहे ही क्रांती आहे. ही क्रांती आहे आणि ही क्रांती 100% नुसत्या सातारा जिल्ह्यात नाही, ती महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये घडवण्याची ताकद माझ्या नेत्यांनी दाखवली. 10-15 सभा रोज हा माझा नेता रोज आम्ही विचार जिवंत राहायला पाहिजे. छत्रपतीचा महाराष्ट्र जिवंत राहायला म्हणून करतायत. बाबा तुमचा मनापासून आभार व्यक्त करतात. बाळासाहेब आहेत सगळ्या शिवसेनेचे आमचे नेते. सर कधी नव्हती एवढी की आता या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात सगळे जर मनापासून काम करतात आणि अशा पद्धतीने खालच्या लोकांनी जर मनापासून काम केलं ना तर कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटणचं लीड हे सातारा लोकसभेच्या उमेदवाराचा विजय निश्चित करेल आता मला विश्वास आहे. त्यामुळे आता कराडच्या फेऱ्या बऱ्याच लोकांच्या वाढलेल्या पण लोक काय सापडत नाही. कोणाला विचारा, चॅनलवर जातात, कोणाला देणार तेवढं तुतारीला देणार. कधी नव्हती. आम्ही तर वटवृक्ष मागत होतो. आम्ही आता बसलो होतो तेव्हा साहेबांच्या वटवृक्ष घ्यायचा, चिठ्ठी घ्यायची, कब्बशी. निवडणूक आयोग पण चांगला होता. म्हणजे बाकीच्या वेळेला स्वतः झाला आता फार ट्रम्पेटला पण तुतारी नाव देऊन टाकलं. फक्त चंद्रचूडवर आता विश्वास आहे. तेच बोलले मतदान करताना नीट मच्छर करून मतदान करा. त्यांना सुद्धा चिंता आहे फक्त न्यायाधीशाला सरन्यायाधीश तेवढाच एक आशेता करा. त्यांनी ते चिन्ह दिलं आम्हाला. आणि आमची सर्वांची परिस्थिती पाकिस्तानच्या निवडणुकीसाठी झाली आहे. पण साहेबांचा एवढे चातुर्य होतं की त्यांनी कोर्टातच अर्ज केला आणि मग निवडणूक आयोगाने पण तुतारी दिली. काय कुठे गावात तिथं लगेच सगळे जण आम्हाला बघितलं की तुतारी घेऊनच येतात. एवढी तुतारी कशी साताऱ्यामध्ये कॉलर उडवली होती. आज तुतारी वाजवतात. आमचा नेता हो नाही. असा नेत्याचं आपण कार्यकर्ता त्याचं भाग्य आहे. इतिहास महाराष्ट्रात घडवेल. हे 400 पार 400 पार 400 पार जायचं स्वप्न ना एकच त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं त्यांचं आहे. सगळीकडं आघाड्या युत्या त्यांच्या तुटत चाललेल्या आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये 40 होईल का म्हणून पक्ष फोडले, नेते फोडले, चिन्ह फोडले तरी सुद्धा रिपोर्ट रामदेवचा चांगला येत नाही. त्यांना माहिती आहे. काही लोक म्हणायचे पवार साहेबांच्या करंगलीला घेऊन आम्ही राजकारणात आलो. पण त्यांना कळलं नाही गुरुच्या करंगलीला जेव्हा तुम्ही सोडाल तेव्हा गुरु तुम्हाला चितपट करेल अशा प्रकारची परिस्थिती. आमची आजची लढाई तत्वाची असली तरी माझ्या नेत्यासाठी एक इतिहास करून दाखव. असा इतिहास करून दाखव की कोणतरी बोलतो ईव्हीएम बटन काहीतरी गडबड होते. एवढं बटन आपलं तुतारीचं दाबलं गेलं पाहिजे की ईव्हीएम मशीन सुद्धा बिघडली नाही पाहिजे. ती बोलली तुतारीच पाहिजे. एवढीच विनंती करतो. काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये कट कारस्थान करून खोक्याचं राजकारण करून ईडी सीबीआय दबाव टाकून काही ना आमिष देऊन दोन पक्ष फोडले आणि या बिचारांना वाटतंय की आमदार आमच्याकडे आले तर त्या आमदारांना निवडून दिलेले मतदार आपोआप आपल्याकडे येतील. तर तसं घडणार नाही. या निवडणुकीमध्ये नेते कुठात आमदार कुठात याचा निर्णय होणार म्हणजे महत्वाची निवडणूक. एवढंच नाही तर या निवडणुकीमध्ये या देशामध्ये आपली राज्यघटना आपलं संविधान हे शिल्लक राहणार आहे की नाही, देशात लोकशाही राहणार आहे की नाही, पुन्हा निवडणुका होणार आहेत की नाही याचा फैसला होणार आहे. आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची. अनेक माझे मंत्री मला सांगतात की काही काळजी करू नका, विरोधी उमेदवार आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने 3दा खासदार म्हणून पाठवलं. एकदाही आम्हाला भेटायला कधी परत आला नाही. आम्ही इथे काही मदत देणार नाही. कृपा करून बेसावध राहू नका. या निवडणुकीमध्ये एका बाजूला आम्ही 2 आमदार आहेत, मी बाळासाहेब, तिकडे 4 आमदार आहेत.
त्यांच्याकडे पालकमंत्री पद आहे, त्या पदाचा वापर गैरवापर तुम्ही रोज बघताय. आणि एवढंच नाही, संबंध एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवार सरकार, त्या सरकारच्या विरोधात आपल्याला लढायचं. आणि तो बेसावत राहून चालणार नाही. उमेदवार आला नाही, उमेदवाराला कोणी मत देणार नाही असं म्हणू नका. या सरकारशी आपल्याला लढायचं. आज आपल्याला माहिती आहे की जेव्हा विरोधी पक्षाच्या उमेदवारानं गद्दारी केली, 3दा निवडून दिला असताना लगेच खासदारकीचा राजीनामा देऊन पक्ष बदलला, पुन्हा रिंगणात उतरले. आणि त्यावेळेला निवासरावने 90,000 मतांनी पराभव केला. त्यावेळेला तर 2 पक्ष होते, आता 3 पक्ष आहेत. मग आता पराभवाचं मार्जिन किती वाढलं पाहिजे? तीच माझी अपेक्षा आहे. पाटण तालुक्यातून, पाटण मतदारसंघातून प्रचंड मोठ्या बहुमतानं आपण ही निवडणूक जिंकायची. या निवडणुकीमध्ये 5 महत्वाचे मुद्दे: महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांची परिस्थिती, त्यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, नुसताच आर्थिक भ्रष्टाचार नाही तर नैतिक भ्रष्टाचार. ज्या प्रकारे सरकार पक्ष फोडून सरकार स्थापन करण्यात आलं, ऑपरेशन कमळ म्हणतात त्याला. पण हे घडलं ते कशामुळे घडलं? नरेंद्र मोदींनी न खाऊंगा न खाने दूंगा म्हणून घोषणा दिली होती 2014च्या आधी. हे महाराष्ट्रातलं सगळं नाट्य घडलं. नरेंद्र मोदींच्या आशीर्वादानं, राजाश्रयानं, त्यांच्या मान्यतेमुळे, त्यांच्या अप्रुव्हलमुळे मिळालं. त्या आपोआप काही नगरपालिकेमध्ये घोटाळा नाहीये. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार पाडलं. पहिल्यांदा शिवसेनेमध्ये फूट पाडले, नंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली. आणि त्यामुळे त्यांना न खाऊंगा न खाने दूंगा म्हणायचा अधिकार नाहीये. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची भीती, काही जणांना राज्यसभेच्या तिकीट दिली, काही जणांना पैसे दिले, खोक्यांचा बाजार केला, घोडा बाजार केला. महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्राची गरीब डोंगर कपारीमध्ये राहणारी माणसं ही गद्दार नाहीत. त्या गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आज इंडिया आघाडीच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली होती. अचानक दिलेली पूर्वतयारी नव्हती. पण तुमच्यासारखा ज्या डोंगरी भागातला उमेदवार आहे, चावली खोऱ्यातला उमेदवार आहे, पाटण मधल्या डोंगरी भागाची दुःख त्या चावली मधल्या सुपुत्राला माहिती होती. माझ्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून त्यांनी काही दिवस काम केलेलं आहे. तर कुठं ना कुठेतरी काहीतरी गैरमार्गाचा वापर करून दहशत निर्माण करायचा प्रयत्न चाललाय. पण शशिकांतजी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्याचे प्रामाणिकपणे 5 वर्ष खासदार म्हणून काम करतील, तुमची कामं करतील. आज माथाडी कामगार चळवळीतून पुढाकार येत आहे. आपल्या पाटण तालुक्यातले काही माणसं उड्या मारतात. पण संबंध माथाडी कामगार चळवळ ही शशिकांत शिंदे यांच्या मागे आहे, याची निश्चित आहे. आज ऐतिहासिक निवडणुकीमध्ये स्वतः आदरणीय पवार साहेबांनी या जिद्दीनं संबंध महाराष्ट्र ढवळून काढलेला आहे. विदर्भ काय, मराठवाडा काय, आपला परिसर काय. त्यामुळे 7 तारखेला मतदान होताना आपल्या भागात तर निकाल लागेल, महाराष्ट्रात संबंध निकाल लागल्यानंतर आपल्याला कळून येईल की गद्दारांना गद्दाराची जागा दाखवली जाईल. 3 पक्ष एकत्र आहेत. मला कार्यकर्त्यांना विनंती करायची, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती करायची, आपल्या बूथ कमिटी काही झाल्यात, काही झालं नाही. हर्षद कदम यांना विनंती करायची, तुमच्या बूथ कमिटी काय झालेल्या आहेत, तिघे एकत्र बसा. एकही बूथ मोकळा राहिला नाही पाहिजे. एकही बूथ मध्ये मतदार यादी वाटून घ्या, घरी जावा, पॅम्पलेट उमेदवारांची द्या.
काही प्रश्न असले तर सांगा. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दिवस रात्र एक करून या निवडणुकीमध्ये आपल्याला लढलं पाहिजे. फुले शाहू आंबेडकरांचा विचार आपल्याला जिवंत ठेवायचा असेल. आज यशवंतरावजी चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून अभिमानाने भूमीचं नाव घेतो. या सातारा जिल्ह्यामध्ये ही संस्था करत असेल आणि त्या संस्थेने हल्ली एक निष्कर्ष काढला की भारतामध्ये जे 100 तरुण असतात त्याचे 87 तरुणांना नोकरी नाही आणि ते बेकार आहे. कशी बेकारी घालणं याचा अर्थ एकच आहे. मोदी साहेबांनी आश्वासनं ठेवली. उद्या ते या ठिकाणी येतात, करायला जायचंय. मला असं वाटतं की त्यांच्या व्यवसायामध्ये आपल्याला अधिकार आहे की या गोष्टी तुम्ही करतो म्हणला. 2 वर्षात करतो म्हणला, 2 संपली. मात्र 10 वर्ष होऊन गेली. त्याच्या कोणत्या गोष्टीची तुम्ही सुरुवात केली हे या ठिकाणी सांगायची गरज. माझ्याकडे असताना माझ्या मोबाईलमध्ये 10 वर्षापूर्वीचं सत्तेत येण्याच्या आधीचं त्याचं भाषण आहे. त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मनमोहन सिंगच्या राज्यामध्ये इतकी महागाई वाढली. माझ्या हातात सत्तेत गेल्याच्या नंतर इतकं भावाची करीत असतो. ते भाषण ऐकलं तरी सुद्धा आपल्या लक्षात येईल की भाषणं अनेक केली, आश्वासनं अनेक दिली, त्याची 50% सुद्धा गोष्टी या त्यांनी खुल्या केलेल्या नाही. आणि त्यामुळे आज ते देशाची सत्ता पुन्हा मागण्यासाठी आज आली. टीकाटिप्पणी हा त्यांचा स्वभाव आहे. स्वतः काय केलं हे सांगायचं. त्यांची भाषणं आम्ही अनेक ठिकाणी ऐकतो. टीका कुणावर करतात? टीका करतात राहुल गांधींच्या, शहाबाला म्हणून त्यांचा उल्लेख करतात. आणि ज्या तरुणानं या देशाच्या एकंदर स्थितीचा अभ्यास करण्यासाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पदयात्रा काढली, कोट्यावधी लोकांशी सुसंवाद केला, त्याचं दुःख समजून घेतलं आणि देशाच्या भल्याच्यासाठी काही ठोसपणानं पाऊल टाकली त्याची आवश्यकता आहे. त्याची मांडणी ते करत आहेत. त्याचं कौतुक करायचं सोडा, कधीतरी वाईट टीकाटिप्पणी करतात. जवाहरलाल नेहरूंचा स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सवन घराघराचा विचार ज्या कुटुंबांनी केला नाही. आयुष्याची 13 वर्ष इंग्रजांच्या तुरुंगात त्यांनी घालवली आणि 47 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचा कारभार संसदीय लोकशाही पद्धतीने चालेल यासाठी त्यांनी रचना उभी केली. आणि जगामध्ये या उत्सवाला एक प्रतिष्ठा होती. त्या जवाहरलाल नेहरूंच्या टीकाच होईल. अनेकांच्या या पद्धतीने सिंगलच्यावर आणि कोण कसं तर देशाचे प्रधानमंत्री करत आहेत. प्रधानमंत्री पद ही एक संस्था आहे, इन्स्टिट्यूशन आहे. तिची इज्जत ठेवली पाहिजे आम्हाला मानली. आणि अद्याप त्यांची ठेवतो. संसदेमध्ये समावेश सुद्धा ठेवतो, लोकांच्या वेळी सुद्धा ठेवतो. पण तुम्ही ती ठेवली आणि त्यांनी या पद्धतीची वक्तव्य केली त्याच्या पदाचा गरिमा हा राहू शकत नाही. आणि या देशामध्ये अनेक प्रधानमंत्री होऊन गेले, पण ही स्थिती कधी कोणाच्या कारखान्यामध्ये झाली जिला मी तर पाहिले नाही. मी इंदिरा गांधींच्या नंतर जेवढे प्रधानमंत्री झाले त्या सगळ्यांचा कालखंड हा जवळून पाहिलेला आहे. कधी आम्हाला हे ऐकायला मिळालं नाही की आज मोदींच्या लोकांना ऐकायची स्थिती या ठिकाणी निर्माण झाली. आणि त्यामुळे आपल्याला विचार करायचा, देश त्यांच्या हातात ठेवायचं, देशाचे प्रश्न सोडवायचे काही, देशासमोरचा शेतकरी असेल, देशासमोरचा कामगार असेल, देशासमोरचा कष्टकरी असेल, देशासमोरचा महिला असेल, आदिवासी असतील, या सगळ्यांच्या हिताची जपणूक हे एक सूत्र घेऊन आपल्याला पुढे जायचंय. आणि ह्या रस्त्याने जायचं असेल तर मोदींचा कालखंड, मोदींची विचारधारणा ती हिताची नाही. आणि त्यासाठी परिवर्तन करण्याची आवश्यकता. आणि ते परिवर्तन करण्यासाठी उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून शशिकांत शिंदेची वर जाईल
तुम्हाला सगळ्यांच्या सोबत दिली त्यांच्या उमेदवारीचं फुलं असं केंद्र गेल्याच्या नंतर त्यांचं तुकारी वाजवणारा माणूस ही खूण असेल त्याच्यासोबत प्रमोशन झाला व त्या संख्येने त्यांना देशाचा लोकधर्म भाषा त्या ठिकाणी मी स्वतः आहे त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण आहेत आणि सर्वजण त्यांच्या समेत राहून त्यांच्या साथीला साथ देऊ जे काही प्रश्न म्हणतात त्याला आम्ही हातभार लावू आणि शासनाचं नेतृत्व संसदेमध्ये प्रमाणिकरण काम करतोय ही स्थिती निर्माण करू एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि पुढच्या सभेला जायचं असल्यामुळे अधिक प्रेरणा घेता मी आपल्या सगळ्याची रजा घेतो. जय हिंद जय महाराज. साताऱ्याची पावसाची सभा महाराष्ट्र स्वातंत्र्य देण्यासाठी जग देण्याच्या लोकांनी प्रचंड त्याग केला इतिहास निर्माण करून ठेवला त्याच्यामध्ये सरकारचा उल्लेख करावा लागतो. अनेक मान्यवर त्यांनी यासाठी खस्ता खाल्ला आयुष्याचा उरेलीचा काळ झोपून गेला आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ सामान्य माणसाच्या जीवनात पडत असते हा हृदयाचा सतत त्यांनी हस्तस्त केले. 47 नंतरच्या काळात त्याच्यामध्ये पुन्हा स्वातंत्र्य दिवसाचा उल्लेख करावा लागतो आणि त्याचं महत्वाचं कारण नाही या जिल्ह्याच्या जुन्या शासनाच्या एक सुपुत्र यशवंतराव चव्हाण यांनी स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन करण्यासाठी घेणं शक्य आहे या संबंधीचा विचार दिला. कोणीतरी सांगितलं म्हणजे की या निवडणुकीमध्ये आम्ही काय करणार त्याच्यामध्ये मागणी केली की चव्हाण साहेबांना भारत प्रसिद्ध आहे. आनंद तुम्हाला मला प्रत्येकाला आनंद आणि मला आनंद आहे ही मागणी करणारी आतापर्यंत चव्हाण साहेबांच्या विचाराचा गोळ आम्ही त्यांनी पाहिले नाही. अनेक आम्ही त्यांच्यासाठी गोष्टी केल्या. हिंदी भाषाने कराडमध्ये सुखस्थळ निर्माण केलं आणि महाराष्ट्रातील सगळ्याच्या महाराष्ट्राच्या बाहेरची सुद्धा चव्हाण साहेबांच्या संबंधी संगमावर सगळ्या राष्ट्रीय संघर्षासाठी येत असतात. आम्ही लोकांनी महाराष्ट्रात असो दिल्लीमध्ये असो चव्हाण साहेबांचे नाव कसे राहील या संबंधीचे अनेक महत्व हातामध्ये घेतले. मुंबईमध्ये या अनेक उत्तम संस्था आहेत त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये महाराष्ट्राच्याच नाही देशासोबतच्या महत्वाच्या प्रश्नांचा विचार दिले सगळ्या पक्षाच्या लोकांना घेऊन केला जातो आणि एक उत्तम स्मारक आज मुंबईमध्ये मंत्रालयाच्या समोर चव्हाण साहेबांचं झालेलं. दिल्लीमध्ये अनेकांना माहीत नसेल देशाच्या पार्लमेंटमध्ये आज गेल्यानंतर सभागृहात फाळून टाकायचे असेल तो पहिल्यांदा तिथं आम्ही चव्हाण साहेबांचा पुतळा उभा केला आहे. त्याला नमस्कार करून लोकांना आज जावं लागतं. या देशाचं संरक्षण नसतं म्हणून चव्हाण साहेबांनी काम केलं. त्या खात्यावरही काम केलं त्या खात्यावर पुतळ्यांनी काम केलं आणि संरक्षण खात्याचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या दारामध्ये एक कसोगार संरक्षण मंत्री म्हणून चव्हाण साहेबांचा पुतळा आम्ही तिथे उभा केलेला आहे. देशाच्या रक्षणासाठी त्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे. ते घटक ज्यावेळेला आपल्या कार्यालयामध्ये जातात त्यांच्या समोर प्रथम चव्हाण साहेबांचे दर्शन होते. अशा अनेक गोष्टी
चव्हाण साहेबांच्या योगदानाच्या संबंधीची कायमची न झाली पण सगळ्यांनी विरोध केलेले आणि त्यामुळे हा विषय आम्ही कधी निवडणुकीचा केला नाही, हा विषय आम्ही कधी मतं मांडण्यासाठी केला नाही. तेव्हा मी पहिल्यांदाच इतक्या ठिकाणी त्या संदर्भात काय केलं त्याचा उल्लेख या ठिकाणी करतो. ठीक आहे, निवडणुका आल्या, निवडणुकीच्या दृष्टीने आपली गणना आपला काढतो हा त्या ठिकाणी मांडण्याची जबाबदारी आहे. हा अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. या 4 प्रश्नांचा उल्लेख पृथ्वीराजांनी या ठिकाणी केला. महागाईच्या सारखा प्रश्न आज त्याचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला. काय स्थिती आहे महागाईच्या संदर्भात? घर चालवणं आमच्या भगिनीने अवघड झालं, गाडी चालवणं अवघड झालं. 2014 पेट्रोलचा दर 71 रुपये होता. मोदी साहेबांनी जाहीर केलं की हातात सत्ता आल्यानंतर 50 दिवसाच्या आत पेट्रोल सेवा खाली आणतो, डिझेल सेवा खाली आणतो. आज नसलेला 3650 दिवस मोदींचं आश्वासन म्हणून झालेले. पेट्रोल सेवा खाली आली का? त्यावेळेला जो काही भाव होता ज्याचा उल्लेख त्यांनी 15 दिवसात खाली आणतो म्हणून केला, त्या सौद्यासाठी 71 रुपयाचा दर आज तो 106 रुपयावर गेले. आणि त्याचा उल्लेख त्यांनीच केला की गॅसचं सिलेंडर ज्याची किंमत त्यावेळेला 2014ला 410 रुपये होते ती आज 1160 झाली. दुसऱ्या याचा विषय घ्या, मोदींच्या राज्यात महागाई कमी झालेली नाही की वाढली. एका दिवसापासून त्यांनी अनेक ठिकाणी सांगितले की आम्ही ही रेखाची संस्था जगामध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन नावाची एक संघटना आहे, जागतिक संघटना आहे. आणि जगाच्या नव्या पिढीला किती टक्के लोकांना काम करण्याचा अधिकार मिळाला त्याचं संशोधन अभ्यास ही संस्था करत असते. आणि त्या संस्थेने हल्ली एक निष्कर्ष काढला की भारतामध्ये जे 100 तरुण असतात त्याच्या 87 तरुणांना नोकरी नाही आणि ते बेकार आहे. तशी बेकारी घालून याचा अर्थ एकच आहे, मोदी साहेबांनी आश्वासनं ठेवली.